नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आहे। 1500 रुपये आज बँकेत तिथे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। एकनाथ शिंदे यांनी आता आदेश दिलेले आहेत, लगेच लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे वाटप सुरू करा असं शिंदे यांनी आदेश दिलेले आहेत। आताच त्यांची मीटिंग झालेली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात द्या। आज 5 वाजेपर्यंत महिलांना अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात होतील, परंतु तिथं अर्जंट 2 सूचना तिथं दिलेल्या आहेत। महिलांसाठी 2 कामे करायची आहेत, नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। याच महिलांना पैसे मिळणार आहेत। 8 जिल्ह्यांमध्ये आज वाटप तिथं सुरू झालेलं आहे। तर बघा, तुम्हाला माहिती आहे की महिला जर आपण बघितलं, मतदार जी संख्या होती त्याच्यामध्ये 4.7 कोटी महिला या तिथं मतदार म्हणून होत्या। त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की महिला मतदारांना याच्यामध्ये 2.5 कोटी महिलांना तिथं योजनेचा लाभ आता मिळालेला आहे। तर आता जी नवीन यादी आलेली आहे, नवीन यादीनुसार 2.5 कोटी महिला पात्र झालेल्या नाहीत। याच्यामध्ये फक्त 2 कोटी महिला आतापर्यंत तिथं पात्र झालेल्या आहेत। तुम्ही म्हणाल कुठल्या निकषांवरती हे झालेलं आहे, मग आम्हाला आज पैसे येणार का नाही हे तुम्ही सांगू शकता का? तर हो, आपण तुम्हाला आज सांगू शकतो की कोणत्या महिलांना पैसे येणार आहेत, कोणत्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत आणि कुठले महत्त्वाचे तुम्हाला आज 2 सूचना आलेल्या आहेत, अर्जंट सूचना, त्या सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, तुम्ही पाहत आहात मराठी इन्फॉर्मेशन सेंटर। आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आज 8 जिल्ह्यांमध्ये वाटप इथं पाहायला मिळणार आहे। 8 जिल्हे हे कोणते आहेत हेही तुम्हाला मी सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही अटी आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर सगळ्यांना माहिती आहे की आता 2100 रुपये मिळणार नाहीयेत सध्या तरी, तुम्हाला फक्त आणि फक्त 1500 रुपयाचं वाटप तिथं होणार आहे। तर 1500 रुपयांचं वाटप हे तुम्हाला मार्च 2024 पर्यंत पाहायला मिळणार आहे। ते लक्षात घ्या, तुम्हाला मार्च 25 पर्यंत, मार्च 2025 पर्यंत तिथं तुम्हाला 1,500 रुपयेच महिना मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी अशी की ज्या लाडक्या बहिणी तिथं पात्र असणार आहेत अशा लाडक्या बहिणींना मागचे 7,500 आणि आताचे 1,500 रुपये असे मिळून तुमच्या अकाउंटला आता 9,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता तुम्ही म्हणाल हे यादी जी आहे ही कोणत्या निकषावरती काढलेली आहे आणि महत्त्वाच्या सूचना काय आहेत जेणेकरून तुमचं सुद्धा नाव या यादीमध्ये येणार आहेत। तर आपण आधी निकष पाहू, त्यानंतर जे 2 अर्जंट सूचना आहेत ते सुद्धा पाहणार आहोत। लक्षात घ्या, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला सगळं काही सांगून जाईल। लक्षात घ्या, सरकारकडून आता कोणती तपासणी केली जाणार आहे। बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस निवडणूक लागल्या त्याच्या अगोदर सुद्धा लाडक्या बहिणींना जवळपास 5 हप्त्याचे 7,500 रुपये तुमच्या अकाउंटला आले होते, परंतु त्यावेळेस एवढ्या निकषांची चौकशी तिथं झाली नाही। सरसकट वाटप तिथं झाले गेले। एका कुटुंबात 3-4 महिला जरी असल्या तरी तिथं तुमचं वाटप सुरू होतं। परंतु बघा, आता एक जी काही नियम आलेला आहे सरकारकडून त्याची यादी आपण पाहणार आहोत। एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांची अर्ज केलेले आहेत का हे पहिलं पाहिलं जाणार आहे। तुम्ही म्हणाल हे कशावरून पाहिलं जात आहे, तर बघा, रेशन कार्डवरती तुमचं जे नाव असतं त्याच्यावरून समजलं जातं की एका रेशन कार्डवरती किती महिलांनी लाभ घेतला आहे। तुम्ही म्हणाल कसं करणार, तर रेशन कार्डचा डेटा त्यांच्याकडे अवेलेबल आहे। ज्यावेळेस फेर तपासणी सुरू झालेली आहे आणि अर्ज पडताळणीमध्ये हे तुमचं रेशन कार्ड हे चेक केलं जात आहे। कारण पहिल्यांदा माहिती आहे तुम्हाला की एका कुटुंबातील 2च महिला या योजनेचा लाभ मिळणार आहेत, त्या पण एक विवाहित पाहिजे आणि एक अविवाहित। लक्षात घ्या, दोन्ही विवाहित महिलांना मिळणार नाहीये, एकच विवाहित आणि एक अविवाहित असणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे का हे सुद्धा इथं पाहिलं जात आहे। आता तुम्ही म्हणाल हे कसं पाहणार, तर ते त्यांच्याकडे आरटीओचा जो डेटा आहे, आरटीओचा डेटा जो असतो तो त्यात यूज करून पडताळणी तुमची केली जाणार आहे। पुढचं म्हणजे काय, तर योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का, म्हणजेच इन्कम टॅक्स ते भरतात का? तर तुम्ही म्हणाल हे काय, हे कशासाठी, तर बघा, तुमचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इथं योजनेचा हा लाभ मिळणार नाही। आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्या इथं टॅक्स म्हणजे जो 7.5 लाख रुपयाच्या वरती ज्याच्याकडे इन्कम आहे किंवा 5 लाख रुपयावरती जो कोण कमावत असेल तर त्याला इन्कम टॅक्स तिथं भरावा लागतो, तर ते सुद्धा तिथं पाहिलं जाणार आहे। पुढची महत्त्वाची अट म्हणजे परित्या विधवा निराधार योजनेचा लाभ घेत असतानाही लाडक्या बहिणींनी तिथं लाडकी बहिणींचा लाभ घेतला आहे का। म्हणजेच संजय निराधार योजना जी आपण पाहिली तर या योजनेचा अगोदर कोणी लाभ घेतलेला आहे का, तो लाभ घेत असताना देखील त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे का हे सुद्धा त्यांना कळत आहे। तर लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही महत्त्वाच्या असतील
अशी तपासणी ही आता सरकारकडून केली जात आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर आणि तरच तुम्हाला आज पैसे येतील आणि तुमच्या अकाउंटमध्ये नक्की 1,500 रुपये तिथं पडणार आहेत. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हे सांगितलं आहे की 21 रुपये जे आहेत ते आम्ही 1 एप्रिल 2025 म्हणजेच नवीन आर्थिक वर्ष याच्यामध्ये ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस आम्ही तुमच्या अकाउंटला तिथं 21 रुपये देणार आहोत. 21 रुपयांची मंजुरी ही झालेली आहे, परंतु त्याचं वाटप मात्र तुम्हाला 1 एप्रिल 2025 पासून सुरू होईल. म्हणजे जे पुढचे अजून 3 ते 4 हप्ते आहेत ते तुम्हाला 1,500 रुपये प्रमाणेच येणार आहेत. याच्यामध्ये आता कुठलीही शंका उरलेली नाही. लक्षात घ्या. ते स्वतः बघा इथं काय म्हणत आहेत, आम्ही 21 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचा अर्थसंकल्पाच्या वेळी विचार करू. जे निकषात बसत नाहीत त्यांचा फेरविचार करू, मात्र सरसकट फेरविचार करणार नाही. जे आश्वासन दिलं आहे ते पूर्ण नक्कीच करू. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. आता आपण बघणार आहोत की जसं एकनाथ शिंदे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे की लाडक्या बहिणींचे पैसे लगेच द्या. डिसेंबरचा जो हप्ता आहे 6वा हप्ता 1,500 रुपये तो आजपासून वाटप सुरू झालेला आहे. कारण तिथं एकनाथ शिंदे यांची मंजुरी आलेली आहे. त्यांनी लाडक्या बहिणीला दिलेल्या वचनानुसार वचन आता पूर्ण करायचं त्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे कुठलीही टेन्शन घेऊ नका. आजपासून तुमच्या अकाउंटला पैसे येतील. परंतु लक्षात घ्या, मी जे नियम तुम्हाला सांगितले, जे आताच तुम्हाला पडताळणीमध्ये मी जे नियम आणि निकष सांगितले ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. आता अर्जंट 2 कामे तुम्हाला जे करायची आहेत ती म्हणजे आजच बँकेमध्ये जाऊन तुम्हाला आपलं आधार कार्ड जे आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे बँक खात्याशी. बघा, तुमचं पहिल्यांदा एक तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचं आहे. पहिलं काम आधार कार्ड आणि रेशन कार्ड दोन्ही अपडेट करावे लागणार आहेत. तर ते कुठे करायची? रेशन कार्ड तुम्ही रेशन दुकानामध्ये जाऊन आजच अपडेट करायचं आहे. आधार कार्ड हे आधार सेंटरवरती जाऊन तुम्हाला अपडेट करावं लागेल. हे पहिलं काम करणं गरजेचं आहे. दुसरं काम, हे जे नवीन आधार कार्ड अपडेट केलेलं आहे ते बँकेत जाऊन सबमिट करावं लागेल. ते नवीन आधार कार्ड तुम्हाला बँकेशी संलग्न करावं लागेल. असंच तुम्हाला गॅस संदर्भात सुद्धा करायचं आहे. गॅसची एजन्सी जी आहे तिथं जाऊन तुम्हाला तुमची ई-केवायसी करायची आहे. लक्षात घ्या, ज्यांचं अकाउंट बंद आहे त्यांना ब्लॉक झालं असेल किंवा तिथं बंद असेल तर ते बँक अकाउंट सुद्धा चालू करून घ्यायचं आहे. तर आणि तरच तुम्हाला तिथं पैसे मिळणार आहेत. अर्जंट सूचना, अर्जंट तातडीची कामं हे तुम्हाला इथं करणं गरजेचं आहे आणि लगेच तुमच्या अकाउंटला पैसे सुद्धा येणार आहेत. कारण एकनाथ शिंदे यांनी तसं आदेश सुद्धा तिथं दिलेले आहेत. आता बघा, प्रामुख्यानं कुठल्या बँकेत आज पैसे येणार आहेत तर बघा, आपण सांगणार आहोत की SBI, HDFC, ऍक्सिस बँक. असंच बघितलं आपण तर कॅनरा बँक, काही तिथं गव्हर्नमेंट बँक आहेत, काही प्रायव्हेट बँक आहेत. जर तुमची कोणती बँक आहे ती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आम्ही तुम्हाला कमेंटमध्ये रिप्लाय देऊन सांगू की तुमच्या अकाउंटला त्या बँकेत पैसे येणार आहेत का नाही. ज्यांचं पोस्टाचं खातं आहे त्यांच्या पोस्टाच्या खात्यात सुद्धा पैसे वाटप सुरू होणार आहे. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे दादा, पण कोणते जिल्हे वाटप सुरू होणार आहे? तर जिल्ह्यात तुमचा कोणता जिल्हा आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आम्ही तुम्हाला रिप्लायमध्ये सांगू की या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत की नाही. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये केल्यानंतर आम्ही त्याचा रिप्लाय नक्की देऊ. परंतु लक्षात घ्या, कमेंट करायच्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. जे लोक सबस्क्राईब करतील आणि व्हिडिओला लाईक करतील अशाच महिलांच्या किंवा अशाच लोकांच्या कमेंट्सचं तिथं उत्तर दिलं जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.